Today we are going to start new chapter vectors. आता वेक्टर संबंधी 11वी मध्ये हा चॅप्टर तुम्हाला झालेला आहे. त्याची काही पॉइंट तुम्हाला माहित आहेत. तरी पण परत एकदा बघा. फर्स्ट पॉइंट स्केलर क्वांटिटी. A quantity which can be described by only its magnitude is called scalar. Now what is mean by magnitude? Magnitude means त्या क्वांटिटीची लेंथ जी आहे ती आपल्याला मोजता आली पाहिजे. A quantity which can be described by only its magnitude is called a scalar quantity. For example, mass, temperature ह्या काय स्केलर क्वांटिटीज आहेत. सेकंड वेक्टर क्वांटिटी. A quantity which can be described by both magnitude and direction is called vector. For example, displacement, velocity. आता त्याची दुसरी एक डेफिनेशन. आता वेक्टर कसा रिप्रेझेंट करायचा आहे किंवा त्याची दुसरी जी डेफिनेशन आहे ती बघा. रिप्रेझेंटेशन ऑफ अ वेक्टर. आता दुसरी डेफिनेशन कशी आहे. आता एखादा सेगमेंट तुम्हाला दिला. AB इज अ सेगमेंट. हा सेगमेंट आहे. ह्या सेगमेंटला जर आपण काय दाखवली, डिरेक्शन दाखवली. सेगमेंटला काय दाखवली, डिरेक्शन. कशी दाखवलेली आहे, A to B. तर हा काय तयार होतो, वेक्टर तयार होतो. बरोबर. आता हा वेक्टर तयार झाला. इट इज अ डिनोटेड. नाव कसं द्यायचं, इट इज अ डिनोटेड बाय AB बार. आता AB बार का म्हणायचं, तर त्याची डिरेक्शन जी आहे ती कशी आहे, A to B आहे. Therefore it is AB bar. सिंगल अक्षराने सुद्धा तुम्ही वेक्टर डिनोट करू शकता. फॉर एक्झाम्पल A bar means AB bar is equal to A bar. आता आपल्याला BA bar असं म्हणायचं असेल बघा. BA bar असं म्हणायचं असेल तर हा वेक्टर काय होणार, निगेटिव्ह. कारण वेक्टरची जी डिरेक्शन आहे ती A to B आहे आणि आपण म्हणतोय काय, BA bar B to A. Therefore it is negative vector. आता इथे बघा. हा जो लाईन सेगमेंट आहे बघा, हा सेगमेंट आहे. इट इज अ पार्ट ऑफ लाईन ऑफ अनलिमिटेड लेंथ. आता इथे बघा, हा जो सेगमेंट आहे हा एका लाईनचा भाग आहे. कसा, आणि ती जी लाईन आहे ती कशी आहे, लाईन ऑफ अनलिमिटेड लेंथ. Therefore, this line is called line of support or line of action of a given vector. आता बघा, वेक्टर कसा डिनोट करायचं लक्षात आलं का, किंवा त्याची दुसरी जी डेफिनेशन आहे, a directed line segment is also called a vector. It is now AB bar. सिंगल अक्षराने सुद्धा दाखवू शकताय. सिंगल अक्षर वापरताना काय करायचं, फक्त स्मॉल लेटर घ्यायचंय आणि दोन अक्षरी जर दाखवायचं असेल तर लेटर जी आहे ती काय, ती कॅपिटल येते. BA बार असं म्हणायचं असेल तर तो वेक्टर काय होईल, निगेटिव्ह. आता ह्या वेक्टरचं काय काढायचं आपल्याला, मॅग्निट्यूड काढायचं आहे. आता मॅग्निट्यूड म्हणजे त्या वेक्टरची काय आहे, लेंथ आहे. म्हणजे लेंथ ऑफ वेक्टर AB बार. मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर AB बार इज, हे त्याचं नोटेशन आहे, मॉड ऑफ AB बार. मॉड ऑफ AB बार मीन्स लेंथ ऑफ दॅट वेक्टर. मॉड ऑफ AB बार इज इक्वल टू मॉड ऑफ A bar. स्मॉल अक्षराने दाखवलं तर काय ना, मॉड ऑफ A bar. हे झालं त्याचं मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड मीन्स लेंथ ऑफ द वेक्टर. लेंथ ऑफ वेक्टर AB bar. बघा, वेक्टर a quantity which can be described by both magnitude and direction. ही एक त्याची डेफिनेशन आहे. किंवा दुसरी डेफिनेशन कशी आहे, डिरेक्टेड लाईन सेगमेंट. एखादा सेगमेंट आहे आणि जर त्याला तुम्ही डिरेक्शन दाखवली तर काय तयार होतो, वेक्टर होतो. त्याचं नाव कसं लिहायचंय बघा, AB बार. दोन अक्षराने दाखवायचं असेल तर ती लेटर काय येतील, कॅपिटल येतील. सिंगल अक्षराने दाखवायचं असेल तर स्मॉल लेटर घ्यायचंय, A बार. त्याचं मॅग्निट्यूड मॉड ऑफ AB बार इज इक्वल टू मॉड ऑफ A बार. आता आपल्याला वेक्टरचे टाईप बघायचे, टाइप्स ऑफ वेक्टर्स. Types of vectors. आता पहिला जो टाइप आहे तो पहा, झिरो वेक्टर. आता झिरो नावातच त्याची डेफिनेशन आहे. A vector have
झिरो, म्हणजे ज्या वेक्टरची लेंथ झिरो आहे त्या वेक्टरला काय म्हणायचं, झिरो वेक्टर. इट इज डिनोटेड बाय झिरो बार. सेकंड, युनिट वेक्टर. आता नावातच त्याची डेफिनेशन बघा. युनिट म्हणजे किती, वन. युनिट वेक्टर, अ वेक्टर हॅव्हिंग मॅग्निट्यूड वन, म्हणजे ज्या वेक्टरची लेंथ वन युनिट आहे त्या दिस वेक्टर इज कॉल्ड युनिट वेक्टर. तर दिस इज अ नोटेशन आहे. इट इज डिनोटेड बाय ई कॅप, किंवा एखादा वेक्टर आहे ए बार. ए बार इज युनिट वेक्टर. तर ए बारच्या डिरेक्शन मध्ये असलेला युनिट वेक्टर आपल्याला कसा डिनोट करता येतो, ए कॅप. त्याचं नोटेशन आहे. इट इज रीड ॲज ए कॅप और ए हॅप. A cap, a unit vector in the direction of A bar is denoted by A cap. Now how to calculate it? A cap is equal to A bar divided by mod of A bar. Any unit vector in the direction of given vector is equal to, तो जो वेक्टर आहे त्याचं जे नाव दिलेलं आहे वेक्टरला त्याच्यावर काय घ्यायची, कॅप घ्यायची, and is equal to the vector divided by its magnitude. Now third type, equal vectors. Equal vectors. आता बघा दोन वेक्टर आहेत, इक्वल कधी असतील, two vectors are said to be equal if they have सेम मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन. म्हणजे दोन्ही वेक्टरची डिरेक्शन सेम असेल आणि मॅग्निट्यूड सेम असेल तर दीज वेक्टर्स आर कॉल्ड इक्वल वेक्टर्स. फॉर एक्झाम्पल बघा, ए बार हा वेक्टर आहे, दुसरा बी बार हा वेक्टर आहे, तिसरा सी बार. आता आपण सी बार घेतलेला आहे. सी बारचा घेतला, ए बारचं जे मॅग्निट्यूड आहे, ए बार आणि बी बारचं मॅग्निट्यूड सेम आहे, डिरेक्शन सेम आहे. त्याच मॅग्निट्यूडचा तिसरा वेक्टर घेतलेला आहे आपण, कोणता, सी बार. आणखी एक एक्झाम्पल बघा, डी बार. आता इथे बघा ए बार आणि बी बार इक्वल वेक्टर्स आहेत बिकॉज दे हॅव सेम डिरेक्शन अँड मॅग्निट्यूड. Therefore, A bar is equal to B bar. आता A bar आणि C bar किंवा B bar आणि C bar चं मॅग्निट्यूड सेम आहे, but direction is not same. बघा, मॅग्निट्यूड सेम आहे, but direction is not same. Therefore, A bar not equal to C bar, A bar not equal to B bar. आता इथे बघा, A bar आणि B bar डिरेक्शन सेम नाही, मॅग्निट्यूड सेम नाही. किंवा हेच एक्झाम्पल जर असं घेतलं आपण, ए बार आणि ई बारची डिरेक्शन सेम आहे बट मॅग्निट्यूड इज डिफरंट. देयरफॉर ए बार नॉट इक्वल टू ई बार. इक्वल वेक्टर्स, two vectors are said to be equal if they have same direction and magnitude. Now type number 4. Type number 4, co-initial and co-terminus vectors. Co-initial and co-terminus. Co-initial and co-terminus vectors. आता इनिशियल पॉइंट आणि टर्मिनल पॉइंट, जिथून आपला वेक्टर चालू होतो त्याला तो काय असणार, त्याचा बघा ए बी असेल. ए हा इनिशियल पॉइंट आहे आणि बी हा काय आहे, टर्मिनल पॉइंट आहे. मग को इनिशियल वेक्टर्स, टू वेक्टर्स आर सेड टू बी को इनिशियल इफ दे हॅव सेम इनिशियल पॉइंट. दोन वेक्टर आहेत, बघा दोन्ही वेक्टरचा इनिशियल पॉइंट सेम असेल तर ते वेक्टर काय असतील, को इनिशियल वेक्टर्स. ए बार आणि बी बार आर को इनिशियल वेक्टर्स. आणि को टर्मिनस वेक्टर्स, दोन्ही वेक्टरचा टर्मिनल पॉइंट सेम असेल. बघा
वेक्टर दोन्ही वेक्टरचा टर्मिनल पॉइंट सेम असेल तर दिस वेक्टर्स आर कॉल्ड कोटर्मिनस वेक्टर्स. बघा ए बार आणि बी बारचा इनिशियल पॉइंट सेम आहे, देअरफॉर दे आर को इनिशियल वेक्टर्स. आणि सी बार आणि डी बारचा टर्मिनल पॉइंट सेम आहे, देअरफॉर दे आर कोटर्मिनस वेक्टर्स. को इनिशियल अँड को टर्मिनस. Now type number 5, negative of a vector. Negative of a vector. आता बघा, if a bar is any vector, a bar is any vector, then negative vector of a bar is a vector having same magnitude as that of a bar but direction is opposite. आता a bar आणि त्याचा निगेटिव्ह वेक्टर हा कसा दाखवणार आपण मायनस a bar. ह्या दोन्हीमध्ये काय बदल आहे तर a बारचं जे मॅग्निट्यूड आहे तेच कशाचे मायनस a बारचं, पण मायनस साइन कशासाठी आहे तर a बारची डिरेक्शन जी आहे त्याच्या अपोजिट डिरेक्शन कशाची असेल मायनस a बारची. Negative of vector a bar is denoted by minus a bar. These two vectors having same magnitude but opposite in direction. For example, दूसरे एक example बघा, PQ. हा पॉइंट P घेतला आपण, हा पॉइंट काय घेतला Q. तर दुसरा एक वेक्टर काढला. आता दोन्हीचं मॅग्निट्यूड सेम आहे बट डिरेक्शन काय आहे अपोजिट आहे, बरोबर. आता इथं आपण ह्याला पण P पॉइंट आणि हा काय आहे Q. P आणि Q हा पण P. आता इथे बघा PQ चं जे मॅग्निट्यूड आहे तेच कशाच, आता हा वेक्टर वाचताना कसा वाचणार आपण PQ बार, हा वाचताना कसा वाचणार QP बार. मग PQ बार इज इक्वल टू QP बार आहे, म्हणजे मॅग्निट्यूड कशामध्ये इक्वल आहे ते मॅग्निट्यूड मध्ये इक्वल आहे, पण डिरेक्शन काय आहे अपोजिट आहे. देअरफॉर PQ बार इज इक्वल टू मायनस QP बार. इक्वल आहे पण डिरेक्शन अपोजिट असल्यामुळे त्याला साइन काय आलं मायनस साइन आलेला. नाउ टाइप नंबर 6, कोलिनियर वेक्टर्स. एक रेषीय कोलिनियर वेक्टर्स दोन किंवा दोन पेक्षा जास्त वेक्टर एकाच लाईनवर असतील. टू और मोर वेक्टर्स लाईज ऑन द सेम लाईन. आता त्याचा दुसरा एक अर्थ असा आहे बघा, टू और मोर वेक्टर्स लाईज ऑन द सेम लाईन और पॅरलल टू इच अदर. म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा जास्त वेक्टर एकाच लाईनवर असतील तर ते काय असतील कोलिनियर. पण इथं दुसरा पण अर्थ आहे की दोन किंवा दोन पेक्षा जास्त वेक्टर एकमेकाला पॅरलल असतील तरी सुद्धा ते काय कसले वेक्टर्स आहेत कोलिनियर वेक्टर्स. टू और मोर वेक्टर्स आर सेड टू बी कोलिनियर इफ दे lie along the same line or parallel to each other, then they are called collinear vectors. मग वेक्टर मध्ये तुम्ही काय लक्षात ठेवायचं आहे, पॅरलल वेक्टर्स आर ऑल्सो कॉल्ड कोलिनियर वेक्टर्स. अर्थ लक्षात आला का बघा, कोलिनियर वेक्टर्स. नाउ 7, free vector. Now free vector, a vector can be translated into space anywhere without changing its magnitude and direction. Then that vector is called free vector. बघा जो वेक्टर आहे तो स्पेस मध्ये तुम्ही कुठे घेऊ शकताय, फक्त कसं घ्यायचं त्याचं मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन काय झालं नाही पाहिजे, चेंज झालं नाही पाहिजे. फॉर
फॉर एक्झाम्पल बघा ए बार हा वेक्टर आहे अँड हा दुसरा जो वेक्टर आहे तो कोणता आहे बी बार आहे. आता हे दोन्ही वेक्टर हे कन्सिडर करताना आपल्याला फ्री वेक्टर कधी होतील तर ए बार आणि बी बारची डिरेक्शन आहे तशी राहील आणि त्याचं मॅग्निट्यूड पण काय होईल आहे तसं राहील. ते स्पेस मध्ये तुम्ही कुठेही घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल बघा आहे त्याच डिरेक्शन मध्ये येतील. हा वेक्टर ए बार आहे हा वेक्टर बी बार आहे. स्पेस मध्ये तुम्ही कुठेही घेऊ शकताय फक्त त्याचं मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन जी आहे ती काय राहील सेम राहील. असा घेऊ शकताय. बघा ए बारची डिरेक्शन ही आहे आणि बी बारची डिरेक्शन असे घेऊ शकतो. बी बारची डिरेक्शन आहे तशी सेम आहे ए बारची डिरेक्शन आहे तशी सेम आहे. दोन्हीचं मॅग्निट्यूड सेम आणि these vectors are called free vectors. फ्री वेक्टर म्हणजे काय तो वेक्टर तुम्ही स्पेस मध्ये कुठेही घेऊ शकताय पण कसा घ्यायचा आहे त्याची डिरेक्शन आणि मॅग्निट्यूड चेंज न करता तो तुम्ही स्पेस मध्ये कुठेही घेऊ शकताय and that vector is called free vector. Now type number 8, localized vector. Now localized vector, a vector having magnitude and direction have initial point is fixed in the space. ज्या वेक्टरचा इनिशियल पॉइंट स्पेस मध्ये फिक्स आहे that vector is called localized vector. A vector having magnitude and direction have fixed initial point is called localized vector. For example बघा आपल्याकडे दोन कार आहेत एक ए आणि दुसरी बी. ए आणि बी. कार ए ला काय केलं आपण फोर्स अप्लाय केला. फोर्स अप्लाय केल्यानंतर एक कार काय झाली मूव्ह झाली. मग ए ची मग हा जो वेक्टर आहे इट इज कॉल्ड लोकलाइज्ड वेक्टर. कार ए ला फोर्स अप्लाय केल्यानंतर कार ए काय झाली मूव्ह झालेली. तिथे काय केलं आपण फोर्स अप्लाय केला कार ए मूव्ह झाली. कार बी ला पण फोर्स अप्लाय नाही केलेला त्यामुळे कार बी आहे तशी राहिली. मग कार ए चा जो इनिशियल पॉइंट आहे तो फिक्स आहे देअरफॉर इट इज लोकलाइज्ड वेक्टर. त्याची डेफिनेशन लक्षात ठेवा ज्या वेक्टरचा इनिशियल पॉइंट फिक्स आहे कुठे स्पेस मध्ये दॅट वेक्टर इज कॉल्ड लोकलाइज्ड वेक्टर. एक्झाम्पल लक्षात आलं का बघा ए आणि बी दोन कार आहेत फिक्स आहेत आपापल्या जागेला. कार ए ला काय केलं आपण फोर्स अप्लाय केला कार ए मूव्ह झाली तर तिथे तो जो वेक्टर तयार होतो तो काय आहे लोकलाइज्ड वेक्टर. कार ए मूव्ह फोर्स अप्लाय केल्यामुळे कार बी वर आपण फोर्स अप्लाय नाही केला त्यामुळे कार बी कॅनॉट बी अफेक्टेड. ती आहे तशी तिच्या जागेवर फिक्स राहिलेली आहे. आले का लक्षात. आता ह्या चॅप्टर मध्ये आपण जे वेक्टर जे कन्सिडर करणार आहे ते कसले वेक्टर आहे फ्री वेक्टर्स आहे. the vectors are free vectors in this chapter. आता पुढचा जो पॉइंट आहे तो कोणता आहे अल्जेब्रा ऑफ वेक्टर्स. फर्स्ट पॉइंट आहे स्केलर मल्टिप्लिकेशन. स्केलर मल्टिप्लिकेशन ऑफ
स्केलार मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर्स. आता इथे बघा a bar is any vector, k is any scalar. Scalar म्हणजे काय? कॉन्स्टंट. Scalar means any constant. A bar is any vector, k is any scalar. Then k a bar is called a scalar multiple. K a bar is called scalar multiple of a bar. आता a bar हा वेक्टर आहे, त्याला काय केलं आपण? स्केलार ने मल्टिप्लाय केलं. तर k a bar is called a scalar multiple of a bar. आता फॉर एक्झाम्पल बघा a bar आहे, हा वेक्टर a bar. आता 2a bar घेतला आपण, ए बारची जी डायरेक्शन आहे तीच कशाची आहे? 2a बारची. आणि ए बारच्या मॅग्निट्यूडच्या दुप्पट मॅग्निट्यूड कशाचा असणार? 2a बार या वेक्टरचा. आणि लक्षात म्हणजे इथं 2 हा काय आहे? स्केलार आहे. आता इथं आणखी एक बघा, a बार आणि 2a बारची डायरेक्शन सेम आहे, कारण 2 हा काय आहे? पॉझिटिव्ह आहे. आता इथं k ची व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह असेल तर a बार आणि k बारची डायरेक्शन काय असेल? सेम असेल. आणि k जर निगेटिव्ह असेल, k लेस दॅन 0, देन a बार आणि k बारची डायरेक्शन काय असेल? अपोजिट. म्हणजे इथं हा जर वेक्टर आपण असा घेतला बघा, डायरेक्शन अपोजिट झाली, therefore it is -2a बार. लक्षात आलं? k पॉझिटिव्ह असेल, k greater than 0, then a bar and k a bar have same in direction. If k less than 0, then direction of a bar and k a bar is opposite. लक्षात आलं का? बघा स्केलार मल्टिप्लिकेशन ऑफ अ वेक्टर. आता इथे बघा a bar आणि k a bar हे दोन्ही वेक्टर कसे असतील? एकमेकाला पॅरलल. आणि पॅरललचा दुसरा अर्थ सुद्धा काय होऊ शकतो? कोलिनियर असा सुद्धा आहे, लक्षात ठेवा. a bar and k a bar are parallel or collinear vectors. k ची व्हॅल्यू जर 0 असेल तर k a bar सुद्धा काय असणार? 0 वेक्टर असणार आहे. आता दोन वेक्टर आहेत, two non-zero vectors are said to be parallel. आता त्याची कंडिशन आहे कोलिनियर किंवा पॅरललची. टू non-zero vectors, फॉर एक्झाम्पल a bar आणि b bar घेतले आपण. two non-zero vectors a bar and बघा ह्याच्यामधलेच पॉइंट आहे. पहिला पॉइंट काय बघा, k 0 असेल तर k बार इज 0. सेकंड, a bar and k a bar are parallel or collinear. तिसरा पॉइंट, two non-zero vectors a bar and b bar are collinear. हे दोन वेक्टर कोलिनियर कधी असतील तर ह्यातला एक वेक्टर हा दुसऱ्या वेक्टरचा काय असेल? स्केलार मल्टिपल. If a bar and b, two non-zero vectors a bar and b bar are collinear if a bar is equal to m into b bar. या ठिकाणी m हा काय आहे? स्केलार. एक वेक्टर हा दुसऱ्या वेक्टरचा स्केलार मल्टिपल असेल तर these two vectors are collinear or parallel. ही जी कंडिशन आहे ती महत्त्वाची, लक्षात घ्या. ह्याच्यावरती पुढे थेरम आहे 2 आणि एक्झाम्पल पण आहे, त्यावेळेला ही कंडिशन तुम्हाला लक्षात आली पाहिजे. आणि कोलिनियरचा अर्थ जो आहे तो पॅरलल असा सुद्धा आहे, लक्षात ठेवा. पॅरलल वेक्टर्स आर ऑल्सो कॉल्ड कोलिनियर वेक्टर्स और कोलिनियर वेक्टर्स आर ऑल्सो कॉल्ड पॅरलल वेक्टर्स. आता पुढचा जो पॉइंट आहे यातलाच बघा, युनिट वेक्टर आपल्याला घ्यायचा आहे. युनिट वेक्टर आता ही डेफिनेशन आपण युनिट वेक्टर मध्ये पण बघितलेली आहे. युनिट वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ a bar is denoted by a cap is equal to a bar divided by magnitude of a bar. आणि पुढचा जो आहे पाचवा पॉइंट, वेक्टर ऑफ लेंथ k in the direction of a bar. बघा वेक्टर ऑफ लेंथ k in the direction of a bar is k into a cap. आता a cap हा काय आहे तर a बारच्या डायरेक्शन मध्ये असलेला युनिट वेक्टर. इथे फक्त त्याची लेंथ दिलेली आहे
a vector of length k in the direction of a bar is given by k into a cap and a cap कसा लिहितो आपण k into a bar divided by mod of a bar. k constant है as it is k into a bar divided by mod of a bar. स्केलर मल्टिप्लिकेशनचा अर्थ लक्षात आला का बघा. Now second point, addition of two vectors. आता इथे बघा दोन वेक्टरची ऍडिशन आपण करू शकतो आणि त्याचा जो रिझल्टंट आहे तो काय तो तिसरा वेक्टर. आता a बार आणि b बार दोन वेक्टर आहेत तर त्याची जी ऍडिशन आहे इट इज डिनोटेड बाय a बार प्लस b बार. म्हणजे a बार प्लस b बार हा काय आहे तर तिसरा वेक्टर आहे. a बार प्लस b बार इज थर्ड वेक्टर. इट इज रिझल्टंट वेक्टर ऑफ a बार अँड b बार. a बार प्लस b बार ह्याचा जो यूज आहे तो पुढे आपण पॅरलेलोग्राम लॉ ऑफ एडिशन आणि ट्रायंगल लॉ ऑफ एडिशन मध्ये करणारच आहे. हे बघा पुढचा पॅरलेलोग्राम लॉ ऑफ एडिशन. पॅरलेलोग्राम लॉ. आता पॅरलेलोग्राम सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला. पॅरलेलोग्राम समांतरभुज चौकोन. आता इथं बघा हा वेक्टर आपण घेतला a बार. मग पॅरलेलोग्रामची प्रॉपर्टी तुम्हाला माहिती आहे. त्याच्या समोरासमोरील बाजू काय असतात एकमेकाला पॅरलल आणि इक्वल इन लेंथ. मग हा जर वेक्टर a बार असेल तर त्याच्या समोरचा जो समोरची बाजू आहे तो वेक्टर सुद्धा काय ना a बार. कारण BC ची जी लेंथ आहे तीच काय आहे AD ची लेंथ आहे आणि डिरेक्शन अपोजिट साइड असल्यामुळे डिरेक्शन सुद्धा काय ना सेम. बघा AB बार B बार घेतला तर त्याच्या अपोजिट साइड काय ना CD बार असो. हा BA बार इज इक्वल टू B बार, CD बार इज इक्वल टू B बार. आता पॅरलेलोग्राम लॉ ऑफ एडिशन काय तर ह्याचा डायगोनल काढला आपण. तर डायगोनल जो आहे बघा BD बार इज इक्वल टू BD बार. तर डायगोनलची जी व्हॅल्यू असते ती काय असते बघा BD बार इज इक्वल टू BC बार प्लस BA बार इज इक्वल टू A बार प्लस B बार. आता इथं तुम्ही इथं बघा दोन लॉ कसे येतात. अगोदर आपल्याला ट्रायंगल लॉ बघायला पाहिजे. ट्रायंगल लॉ सुद्धा घेऊ शकतो आपण, तो पुढे बघणारच आहे आपण. पण ह्याच्यातच तुम्ही ट्रायंगल लॉ पण हे करू शकताय. आता इथं बघा डायगोनल BD बार इज इक्वल टू A बार प्लस B बार. म्हणजे त्याच्या A बार आणि B बार काय पॅरलेलोग्रामच्या ऍडजॅसंट साइड आहे. मग डायगोनल इज इक्वल टू एडिशन ऑफ ऍडजॅसंट साइड. आता इथे बघा आता ट्रायंगल लॉ कसा येतोय BD बार इज इक्वल टू BC बार प्लस CD बार. आता ट्रायंगल लॉ घेताना BD बार डिरेक्शन कशी पाहिजे B टू D इज इक्वल टू BC बार. डिरेक्शन कशी आली बघा B टू C आली. तर तुम्ही C जवळ आल्यानंतर C पासून तुम्हाला कुठे जाता आलं पाहिजे D कडे जाता आलं पाहिजे. बघा BD बार इज इक्वल टू BC बार प्लस CD बार. हा काय झाला ट्रायंगल लॉ. म्हणजे त्रिकोणाच्या दोन बाजूंची बेरीज ही कशा बरोबर असेल तिसऱ्या बाजू बरोबर. पण तिथे डिरेक्शन महत्वाची आहे. आता तसंच इथे घेऊ शकताय BD बार इज इक्वल टू BA बार प्लस AD बार. म्हणजे B बार प्लस A बार. म्हणजे BD बार इज इक्वल टू हा काय आला BD बार इज इक्वल टू ह्या ट्रायंगल मध्ये पण घेऊ शकताय BA बार प्लस AD बार.
BA bar plus AB bar is equal to B bar plus A bar. बघा इथे दोन्हीला कंप्लीट झालेले आहेत पॅरलेलोग्राम आणि ट्रायंगल. पॅरलेलोग्राम घेताना कसा घ्यायचा, BD बार इज इक्वल टू A बार प्लस B बार असं घ्यायचं, म्हणजे त्याच्या ऍडजसंट साइडची ऍडिशन. आणि ट्रायंगल इन ट्रायंगल BDC BD बार इज इक्वल टू BC बार प्लस CD बार. ट्रायंगलला घेताना लक्षात ठेवा BD बार इज इक्वल टू B टू C आल्यानंतर तुम्हाला C पासून कुठे जाता आलं पाहिजे, D कडे जाता आलं पाहिजे. किंवा ह्या ट्रायंगल मध्ये बघा ABD मध्ये BD बार इज इक्वल टू BA बार, A पासून परत तुम्हाला D कडे जाता आलं पाहिजे, म्हणजे BD बार इज इक्वल टू BA बार प्लस AD बार. आलं का लक्षात? बघा पॅरलेलोग्राम लॉ आणि ट्रायंगल लॉ इथपर्यंतचा जो भाग आहे तो तुम्हाला लक्षात आला का? बघा आता पॅरलेलोग्राम लॉ आणि ट्रायंगल लॉ हा पुढे आपल्याला थेरम मध्ये यूज करायचा आहे. एक लक्षात घ्या, डिरेक्शन अपोजिट झाली तर तो वेक्टर काय होईल, निगेटिव्ह होईल. इथपर्यंतचा भाग समजला. तर हे जे सगळे टाइप आहेत किंवा डेफिनेशन ऑफ वेक्टर आहे ते तुम्ही पुस्तकात बघून त्या नोट्स तुम्ही लिहून काढू शकताय. आणि जर काही डाऊट असेल तर मला विचारू शकताय. नाउ वी कॅन स्टॉप हिअर. थँक यू.